नेहाचं मन भरत नाही त्यामुळे नेहा असं घेते नाही मला तिकडं VIP लाईन आहे तिकडनं लवकर मी चेंज केला पाहिजे आज आणि मी तुला हो म्हणेल. कसं तुझं जो आता लुक होता तुझ्या कोणाला माहिती नव्हतं मी तो शिवाय मला किस्सा सांगतो तुला. लग्नाच्या वेळेस आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो आम्हाला दोघांना वेगळं बोलायला दिलं. लग्नाच्या वेळेस हिला अशी मिड रात्री थोडी जाग येते हिला चिटकीन नेहा इकडे वहिनीच चेंज करावी लागेल. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. स्टार्ट केला कुठून केलं स्टार्ट? एक नंबर असं दिसायला मी दाखवते. कुठून केला स्टार्ट ब्लॉग? फेवरेट प्लेस इथूनच बर्थडेला सुरुवात करायची होती आणि आम्ही इथूनच केलेली आहे. येस. असं वाटतंय ते असं व्यक्त नाही करू शकत. ते आतून असं एकदम भरून येतंय. डेंजर हा डेंजर भरून येतं. इकडे यायचं म्हणजे इमोशन विषय वेगळा आहे. मनातून काहीतरी वेगळं हा सांगता नाही. सांगता नाही. खतरनाक खतरनाक. आणि इथून तर हालूच नाही वाटत आहे. आणि लिटरली खरं सांगतो ना लँड झाल्या आम्ही प्लॅन नव्हता. डायरेक्ट प्लॅन नव्हता पण डायरेक्ट आलोय. हर हर महादेव. हर हर महादेव. नेहाचं मन भरत नाही त्यामुळे नेहा असं घेते नाही मला अजून नीट मस्त काढायचंय. इथून जाऊ वाटत नाही ऍक्च्युली. प्रॉब्लेम असा उज्जैनला आलो ना इथून की इथून जावंच वाटत नाही. दर्शन पण ना तुम्ही 8-10 वेळात एका ठिकाणी थांबून घेता तो पण असं मन भरून बघायचं असतं तिथे. इकडं वेगळी एनर्जी आहे रे. नेहाचं तो असं हे झालं फेस एकदम आणि मस्त मांडी घालून घेतली संपला विषय. अमेझिंग फील सांगू शकत नाही सर. दर्शन झालं आम्ही निघालो आता. चला काहीच आता आम्ही तिथं बूट चपला वगैरे आमच्या तिकडेच काढले असतील का तिथं आता पण मला वाटतलं आता. नाहीतर तू म्हणला होता. हर हर महादेव. बर्थडे विश करा आमच्या नेहाला. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. तर गाईज गुड मॉर्निंग. पप्पा मला घड्याळ घेतात. मला सांगतात की व्हिडिओ कॉल कर. पप्पांकडून बर्थडे गिफ्ट करो करो. पप्पांचं पाय बरं आहे म्हणजे. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. चला 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 नेक्स्ट डे आणि आज आम्ही जाणार आहे ओंकारेश्वर. करू का कर ना. नाही तुझा ब्लॉग आहे ना. आमचं कसं म्हणणं आपल्या बरं आहे का पाय? मग कुठे गेले तुम्ही घड्याळ आणायला कशाला? हा ना. अरे रेंज नाहीये. त्यांचे पाय ऍक्च्युली परत सुजले होते आणि चालता येत नव्हता असा विषय झाला होता. चिकनगुनिया इज व्हेरी वाईट गाईज, व्हेरी वाईट. चला आता आम्ही निघतोय ओंकारेश्वरला जाणार आहे आज. तिकडे पण दर्शन घेऊ. इंदोर फिरू आज. चला. तर गाईज हो
आम्ही काय आलो माहिती काय बघा हे समोरचं स्टार्टिंग. वा हा हे काय ब्रिज. आम्हाला काय वाटलं इथे ममलेश्वर म्हणून पण आहे, ममलेश्वर ज्योतिर्लिंग असं इथे, तर आम्ही तिथे गेलो चुकून असं झालं. आम्हाला वाटलं तेच ओंकारेश्वरचं आहे. आणि मी सगळीकडे बघतो ओंकारेश्वर कुठं लिहिलेलं का नाही याचं, हेच ओंकारेश्वरचं आहे. तर मग ह्या ब्रिजवर नाही बघा, मग तुम्ही पण कधी याल नाही तर ओंकारेश्वर करायला तर रस्ता आपल्याला स्ट्रेट ममलेश्वरच्या इकडे घेऊन जातो, पण हा राईट असतो. हा ब्रिज हा दिसतोय का तुम्हाला, हा ब्रिज हा तुम्हाला लागलाच पाहिजे तिकडे जाण्यासाठी ओंकारेश्वरला. चल माझ्या ब्लॉगमधनं जरा माहिती दिली मी. पण ज्योतिर्लिंग होता तेच बेस्ट स्टार्ट टू हर बर्थडे. येस बेस्ट बेस्ट बेस्टेस्ट. गाईज आता ओंकारेश्वरला आलेलो आहे. लाईन बघा तिकडं VIP लाईन आहे, तिकडनं लवकर जाते. ही आमची नॉर्मल लाईन आहे इकडे. आणि हे आम्हाला साताऱ्याचे भेटलेले आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. नंतर ब्लॉग बघा आदित्य सातपुरे चॅनलवर. इकडचे आहे ना, इकडे लाईनमध्ये थांबण्यात पण एक वेगळी मजा असते. म्हणजे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स होतो भेटायला. आलं का विषय. हर 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 अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. खूप छान सुंदर असं. डेंजर धक्काबुक्की पण इथे दर्शन घेताना तर वाटतं चांगलं, पण त्यापेक्षा जास्त मजा येऊन होतं. म्हणलं ना की मला रांगेत थांबायला येते, म्हणजे एक वेगळाच डिफरन्स. काय रे कल्ला करत जायचं, अरे अरे महादेव नुसता जबरदस्त. पहिल्यांदा आम्ही चुकीचं गेलो होतो. तर गाईज वाजलेले आहेत 10 आणि आम्ही आलेलो आहे रूमवर. झालो फ्रेश वगैरे झालो. दर्शन खूप मस्त झालं, सुंदर झालं. आणि कुठलं आपण पहिलं कुठलं गेलं नेहात, ममलेश्वर ते पण झालं आमचं योगाने. कारण ते आम्ही अरण्येश्वरच म्हणतो यार, ओंकारेश्वर म्हणून तिकडे गेलो पहिल्यांदा. जाब दबून गेलो आता तिकडे गेलो, बट होऊन गेलं. ट्रिप एकदम बेस्ट बेस्ट बेस्ट. तुझ्या बेस्ट मध्ये खूप जोर होता आता सध्या खूपच कंटाळले. आता आमची 11:55 फ्लाईट होती, जी आता 12:25 झाली आहे. डायरेक्ट डिले झाली आहे फ्लाईट आमची. हा पावसामुळे पाऊस आहे इकडे. अरे पाऊस केवढा होता. मी ऍक्च्युली ना ते ब्लॉग मध्ये घेऊ शकलो नाही ट्रॅव्हल करताना, कारण ते 2-2.5 तास मी कंटिन्यू फ्रँचायझीचे सगळे कॉल्स आणि यांच्याशी बोलण्यात बिझी होतो. नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं गाडीत बसल्यावर किती डेंजर पाऊस होता माहिती आहे का. माझे कंटिन्यू कॉल चालू होते कुठले ह्या लोकेशनसाठी फ्रँचायझ. आता दिवाळी वगैरे, दिवाळी लागणारा सीझन आता ॲक्च्युली डिसेंबर-जानेवारीपर्यंत खूप मोठा आहे. त्यामुळे A7च्या फ्रँचायझीसाठी इतके फोन मेसेज येत होते आणि लोक नाराज पण होत होते. का मला कळत नाही. म्हणजे मी त्यांच्यापर्यंत माझा फोन होतोपर्यंत ऑलरेडी नाराज होतो. त्यांना असं वाटतं की मला बोलायचंच नाही किंवा काय, असं काही नाही आहे. एक बेसिक मला ते पण सांगता येईल की असं काही नाही आहे. तुम्हाला काय करायचं, एक नंबर इथे मी टाकतो 8001 8003 34. ह्याच्यावर तुम्ही फक्त तुमचं नाव आणि कुठं पाहिजे फ्रँचायझी व्हॉट्सअप करा. तुम्हाला एक बेसिक फ्रँचायझीच्या डिटेल्स ते पाठवतील, त्या वाचून घ्या आणि मग ते डिरेक्टली माझ्यासोबत कॉलवर तुम्हाला कॉल अरेंज करून देते. म्हणजे तुम्ही कसं बेसिक गोष्ट तुमच्या क्लिअर झाली नाही की फ्रँचायझी फी किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, काय वगैरे, मग आपण पुढे बोलू शकतो कॉलवर. ते सगळं बेसिक मी प्रत्येकाला फोनवर नाही सांगू शकत की एवढं आहे, एवढं आहे, तेवढं असं नाही सांगू शकत. हां, एकदा प्रत्येकाने बेसिक वाचून घेतलंय मग मी एक्सप्लेन करू शकतो. सो असं आहे. सो समजून घ्या, बोलत नाही वगैरे असं काही नाही आहे. आणि ज्यांचं एज खूपच लहान आहे, काही लोक 18, 19, 17 असे पण बोलतात ते फ्रँचायझी. ते एवढ्या लहान मुलांचं ॲग्रीमेंटच होत नाही गाईज फ्रँचायझीचं. सो म्हणजे लहान मुलांचं म्हणण्यापेक्षा या एजमध्ये ते ॲग्रीमेंटच होत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट जास्त असते, जो रिस्क नको वाटते मला. सो मी नको म्हणतो. ठीक आहे, समजून घ्या, बघत राहा ब्लॉग. आणि हां, बड्डेचा टॉपिक चालू आहे गाईज. बोलो बर्थडेचा टॉपिक काय चालू आहे? एक अशी काहीतरी विश सांग माझी, तुला वाटतं की मी 1-2 गोष्टी सांग ज्या तुला माझ्यात चेंज करायच्यात, की मी चेंज केल्या पाहिजे आज, आणि मी तुला हो म्हणेल.
आज तुझ्या बर्थडेला डिरेक्टली कसं तुझं जो आता लुक होता डिरेक्टली अशा दोन गोष्टी नाही, दोनच सांगायच्यात किंवा एकच सांग की आपल्याला सवय चांगली चालू झालेली आहे, एक खूप छान चालू झालेली आहे. काय चांगलं वाटतं. काय काय जिम करतोय एकदम. हा ते ठीक आहे, ते तर ठीक आहे. हा टाइमवर हा एकदम हे करतोय म्हणजे हम्म. एक दिवस पण सुट्टी नाही ना. गाईज ती सांगेल ना, ती सांगेल माझ्यामध्ये काय चेंज, आणि मग मी तिच्यामधला एकच चेंज सांगणार जो मला झालेला पाहिजे. डेंजर विषय, नेहा झोपेत चेटकिनी सारखी वागते. मी तुम्हाला ते जाऊ दे, ते सांगतो थांबा. डोळे बघ. सांगतो तू आधी सांग मला 2 चेंजेस पहिले. आता हे बोललास तर मग मी सांगते ना, नाही तर मी परत विसरून जाईल. हा ठीक आहे सांग. आता हा तू जे चेंज सांगतोय हा. मला की रात्रीचं म्हणजे झोपेत मी बोलत असते असे जे नाही तेवढंच नाही, मी नीट सांगतो ना. तू 2 चेंज सांग ना, या टॉपिकवर बोलू आपण. नाही होऊ शकत हे सांगते मी. बरं ठीक आहे, तू माझ्यातले 2 कुठले चेंजेस सांग, मग मी सांगतो ते पुढचं. हा आता मी आत्ता तर बोलली खूप आहेत आणि आता एक पण आठवत नाही. हो खूप आहेत, पण आता एक असा पाहिजे ना, 2 पाहिजेत ना. एकच सांग, चल एकच सांग. बघू दे ना मला कुठलं सांगायला पाहिजे. लवकर सांग, टाइम नाही, फ्लाईट जाईल. हे बोलणं तर अजिबात सोडलं पाहिजे मला. हा 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 शिवाय देणं सोडलं पाहिजे. तुझ्या कोणाला माहिती नव्हतं विषय. ठीक आहे, जाऊ दे, फॅमिलीचे आपली, कळलं तर कळलं. ब्लॉग वर मी आतापर्यंत कधी असं माझ्या तोडून शिव्या नाही निघालेल्या. ती चांगली गोष्ट. एकदा लाईव्ह वर एका निघाल्या होत्या, लाईव्ह मध्ये एका, बट ब्लॉग मध्ये तर नाही झालेलं. बट ठीक आहे, चलो ते कमी करेल ना, सुटणार तर नाही ते आता एकदम पूर्णपणे, पण ते कमी तर करेल. मी पहिलं कधीच सांगितलं होतं ते सांग. तो शिवाय मला किस्सा सांगतो तुला. लग्नाच्या वेळेस ना, आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो, नाही पहिल्यांदा नाही, कसं रे, तुम्हाला हा वाला किस्सा सांगतो. पहिल्यांदा भेटलो होतो, काय सीन होता नाही, घरी गेलो पहिल्यांदा मी तुझ्या, भेटलो तर आपण पहिल्यांदा आपल्या घरी होतो इकडे. हा इकडे आपण भेटलो होतो पहिल्यांदा, जेव्हा तू इकडे आला होता. पहिल्यांदा हिच्या घरी गेलो होतो, म्हणजे माझ्या घरी भेटणं किंवा बाहेर भेटण्यापेक्षा जेव्हा मी हिच्या घरी गेलो होतो पहिल्यांदा, तेव्हा आम्ही असं आम्हाला दोघांना वेगळं बोलायला दिलं लग्नाच्या वेळेस. दोघांना वेगळं बोलायला दिलं. मग खाली आलो, मग मी असं जरा नॉर्मली आमचं कॅज्युअल पण असं एकदम फॉर्मली टॉक चालू झाला होता. आणि मी म्हणलं असं काय नाही, तुला असं काय आवडत नाही वगैरे अशा काही ज्या गोष्टी आहेत का, म्हणलं मला सांग. तर ती बोलली, मला शिव्या दिलेलं बिलकुल आवडत नाही. तर मला चेहरा असं आला डायरेक्ट. अच्छा ओके. मी म्हणालो की हा अच्छा, म्हणलं बरोबर ठीक आहे, मी करेल म्हणलं ते. मला ॲक्च्युली माझं पण येतं थोडंसं तोंडातून कधी कधी, बट मी करेल कमी म्हणलं. आणि मी एकदम तेव्हा सिरियसली इसको पटाले काय अशा टाईपमध्ये फुल बोललो की हा करेन. आणि नंतर काय झालं माहितीये का, ते तर सगळं झालं. एक मांजर जोरात तिकडनं पळत गेली, माझ्या तोंडून एक अपशब्द आला आणि नेहा माझ्याकडे असं बघते. आता तर तू बोलला. त्यानंतर लग्नानंतर तिला त्या गोष्टीची सवय होऊन गेली. मग ती माझ्या त्या अपशब्दांवरच हसायला लागली. कॉमेडी तिला सवय होऊन गेली. ते तर काही चेंज झालं नाही, पण मला अजून पण ते आठवून हसायला येतं की मी किती सिन्सिअरली म्हणलेलो की हो शिवाय देणं चुकीचं असतं, मी आता नाही देणार, याच्या पुढे मी पूर्ण प्रयत्न केले की मी नाही देणार. काहीच नाही झालं. मी एक सांगतो तुम्हाला आता गाईज, जर माझी एकदम भयानक आणि भयानक सवय, भयानक नाहीये, भयानकच आहे ती सगळ्यांवर. 2-3 वाजता ती गोष्ट. आता मला झोप येते 2:30-3 वाजता वगैरे मला झोप येते. ही झोपते डायरेक्ट 11-11:30. कधी कधी जर ही थकली असेल तर खूपच लवकर झोपून जाते. आणि हिला अशी मिड रात्री थोडी जाग येते. हिला जाग आल्यानंतर म्हणजे आपण बोलतो ना काय झालं, पाणी हवंय का, काय हवं असं बोलतो ना, तर मला त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं देते. आणि मधनं चिडून काहीतरी बोलते. म्हणजे नॉर्मल तर बोलते मी तिच्याशीच ते
की तुला पाणी हवे का, पाणी दिलं, ओके चल लाईट बंद करू का, फॅन कमी करू का, असं काहीतरी गोष्ट माझ्याशी पूर्ण कॉन्व्हर्सेशन करते आणि एक 5-10 सेकंडचा गॅप घेते आणि डायरेक्ट चिडून काहीतरी बोलते आणि मग त्यानंतर मी 1 मिनिट शांत बसतो की हे काय झालं. मग त्यानंतर थोड्या वेळाने ही उठते आणि मला हे कळतं की आधी ती उठलेलीच नव्हती, ती झोपेत सगळं करत होती की हो फॅन कमी कर, हो आता AC ऑन कर, हो पाणी दे मला, हे सगळं बोलती आणि मला भीती वाटते की तू माझ्याशी प्रॉपर कॉन्व्हर्सेशन करतेय त्या ह्याच्यात जेव्हा ती म्हणते की मी झोपलेले असते आणि नंतर मग तिला काहीच आठवत नाही. चिटकीन नेहा अशी तर इकडे अशी डेंजर आहे तुमची वहिनी, काय नाही करत. मी झोपेत व्हिडिओ काढील, एकदा ब्लॉग काढील मग बघ. मला नाही आठवत मी अशी करते ते. मग तुला आठवत नाही याची जास्त भीती वाटते मला की हिला आठवत का नाही येडीला. आई शपथ असली तर ती चेंज कशी करणार तू? नाही चेंज करू शकत. हा ना, हा, ती चेंज नाही करू शकत. डायरेक्ट वहिनीच चेंज करावी लागेल. डायरेक्ट तिकडे कमेंट्स मग तुला वैनिक अँड द फुल. तुम्हाला वाटतं का मी चेंज म्हणजे असं काय करेल का, मनात तर येईल असं मला वाटतं का? शक्य आहे का? ते तर होणारच नाही. मग काय उगाच शायनिंग का ते बोलायचं असतं. चला फ्लाईट आहे, चला आता आवरा पटापट. गाईज तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता आम्हाला आता आवरावं लागेल कारण सगळं फ्रेश वगैरे होऊन सगळं करून आम्हाला इथनं 40-45 मिनिट्स एअरपोर्ट हॉटेलपासून या. नेहा द ग्रेट आम्ही पोचलेलो आहे गाईज एअरपोर्टला. बघत राहा ब्लॉग. तर गाईज डायरेक्ट पुण्यामध्ये पोचले. मी ॲक्च्युली विसरून गेलो होतो की ब्लॉग मला घ्यायचा आहे, काय करायचं, एवढं डेंजर थकून गेलेलो. झोपूनच आलो आहे. आम्हाला नरू आणि राहुल घ्यायला आले होते, त्यांना सोडलं आणि आम्ही आता डायरेक्ट घराखाली आहे. बरोबर, मला माझ्या तोंडावर ब्लॉग घ्यायला पण हे होतंय. तर ठीक आहे, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग बघत राहा. आता तर खूप भारी ब्लॉग येणार आहेत पुढच्या महिन्यापासून, बघत राहा.